सावनेर का इतिहास किसका है। सावनेर का इतिहास गोंड राजे बख्त बुलंदशाह उईके का है। आदिवासी एकता जिंदाबाद च्या नाऱ्यांनी सावनेर शहर दुमदुमले। देवगड हे मध्य भारतातील एक ऐतिहासिक गोंड राज्य होते, ज्यावर गोंड राजवंशाचे राज्य होते। हे गडमंडला, चांदा, खेरला यांच्यासह 4 मुख्य गोंड राज्यांपैकी एक होते। हे राज्य त्यांच्या शक्तिशाली शासकांसाठी, त्यांच्या धोरणात्मक स्थानांसाठी आणि मुघल साम्राज्याशी झालेल्या संघर्षासाठी ओळखले जात असे। देवगडचे गोंड राजवंश मूळचे हरियाणा किंवा हरियागड येथील होते। एक सक्षम नेता जडबा याने देवगडला राज्याचे केंद्र म्हणून स्थापित केले। देवगडचे शासक जडबासारखेच त्याच्या लष्करी ताकदीसाठी आणि प्रभावासाठी ओळखले जात होते। उदाहरणार्थ जाडबा यांनी मोठ्या सैन्याचे नेतृत्व केले आणि स्वतःचे चलनी जारी केले। देवगड येथील गोंड राजवंशाने विदर्भाच्या बराचसा भाग आणि दक्षिण मध्य प्रदेशातील भागांवर राज्य केले। हा प्रदेश कालांतराने नागपूर राज्य बनला। त्याच्या अधिपत्यामध्ये विदर्भाचा पूर्व भाग समाविष्ट होता, तो सध्याच्या मध्य प्रदेशपर्यंत पसरलेला होता। देवगडचे शासक विशेषतः राजा जाडबा आणि नंतर बख्त बुलंदशाह यांच्या शक्तिशाली राजवटीसाठी आणि त्यांच्या राजधानी असलेल्या देवगड किल्ल्याच्या बांधकामासाठी ओळखले जात होते। नवीन नागपूर शहराची स्थापना करण्याचे आणि या प्रदेशात राज्याचा प्रभाव वाढविण्याचे श्रेय बख्त बुलंदशाह उईके यांना जाते। देवगडचे गोंड राज्याच्या मुघल साम्राज्याशी संघर्ष झाला। अकबराच्या कारकिर्दीत जाडबा यांनी मुघलांशी संधी करून राज्य सुरक्षित केले। नंतर कोकशाहीच्या कारकिर्दीत देवगडला खंडणी न दिल्यामुळे मुघलांकडून हल्ले सहन करावे लागले। कोकशाहनंतर त्यांच्या मुलांमध्ये उत्तराधिकार संघर्ष सुरू झाला, ज्यामध्ये बख्त बुलंदशाहने अखेर मुघलांच्या मदतीने गादी मिळवली। संधीच्या अंतर्गत राजाचे नाव बदलून इस्लामिक पद्धतीने करण्यात आले। असे न केल्यास त्यांच्या राज्यावर औरंगजेबाकडे मोठा हल्ला सहन करावा लागला असता, ज्याने राज्याची सामाजिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीत मोठा बदल घडला असता। मुघल आक्रमणे आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे देवगडची राजधानी नागपूरला हलवण्यात आली। देवगडचा इतिहास गोंड राजवंशाच्या उदय आणि पतन, मुघल साम्राज्याचा विस्तार आणि मराठ्यांच्या वाढत्या प्रभावशाली जोडलेला आहे। मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील देवगड किल्ला एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ असूनही विशेषतः रघुजी भोसले देखील देवगडच्या कारभारात सहभागी झाले। रघुजी भोसले यांनी स्वतःला गोंडराजे बुरानशाहच्या संरक्षक घोषित केले। नागपूरमधील गोंड साम्राज्य हा एक ऐतिहासिक प्रदेश आहे, ज्यावर गोंडराजे विशेषतः देवगड शासकांचे राज्य होते। 18व्या शतकाच्या सुरुवातीला गोंड शासक बख्त बुलंदशाह यांनी नागपूरची स्थापना केली। देवगड येथील गोंड राजवंशाने या भागात आपले अस्तित्व निर्माण केले, जे पुढे नागपूर बनले। 17व्या शतकाच्या सुरुवातीला नागपूर शहराची स्थापना करणारे श्रेय गोंड राजशासकाला जाते। त्याने शहराच्या विकासासाठी कारागिरांनी शेतीकर्त्यांना आमंत्रित केले। सध्याच्या महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा आणि मध्य प्रदेश या भागांसह एक विशाल प्रदेश नियंत्रित केला। गोंड शासकांनी शहराच्या इतिहासावर एक महत्त्वाची छाप सोडली आणि त्यांचा वारसा अजूनही विविध वास्तू आणि ऐतिहासिक स्थळांमध्ये दिसून येतो, ज्यामध्ये नागपूरची स्थापना करणाऱ्या गोंड राजाच्या दुर्लक्षित समाधी स्थळाचा दफनभूमीचा समावेश आहे। अशाच प्रकारचे ऐतिहासिक वारसा सावनेर व खापा शहर येथील गडी व किल्ल्याला आहे। या किल्ल्याची संरक्षण भिंत 17व्या शतकात गोंडराजे बख्त बुलंदशाह यांनी बांधली व येथे मोठे सैन्य छावणी असल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात। सावनेर किल्ल्यावरून गेलेल्या फौजांनी वेळोवेळी आजूबाजूच्या प्रदेशात औरंगजेबाच्या सैन्याशी संघर्ष केला, त्यामुळे सावनेरला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले। त्यामुळे दरवर्षी सावनेर परिसरातील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून मोठ्या संख्येने सावनेर शहरातून मिरवणूक काढून विश्व आदिवासी दिवसानिमित्त सावनेर शहरातील मुख्य चौकात होऊन सावनेर शहरातील किल्ल्यापुरेतील किल्ल्यावर जाऊन मोठ्या हर्षोल्लासाने झेंडा फडकवून आपल्या पूर्वजांना अभिवादन करतात। यावर्षी देखील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव विश्व आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी समस्त समाज बांधव व सर्व समाजाचे सामाजिक कार्यकर्ते या पदयात्रेत सामील झाले होते। सावनेर का इतिहास किसका है। सावनेर का इतिहास गोंड राजे बख्त बुलंदशाह उईके का है। आदिवासी एकता जिंदाबाद च्या नाऱ्यांनी सावनेर शहर दुमदुमले होते। कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी युवा समिती सावनेर व विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने करण्यात आले होते। कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, माजी सभापती शांताराम मडावी, अशोक मसराम, अनिल कुमरे, डॉक्टर मनोज मडावी, जिल्हा परिषद सदस्य अंजिराबाई उईके, BPS संयोजक भारतीय मयूर नागधवणे, आदिवासी युवा समिती अध्यक्ष राजेंद्र आत्राम, प्रतापराव साळवे, उपाध्यक्ष संगीताबाई उईके, सरपंच गीताबाई उईके, विठोबा मरसकोल्हे, धर्मराज आहाके, विलास मरसकोल्हे, रमेश परतेती व सुशीला विजय परतेती मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते। सचिव मंगल कडनायके, माजी नगरसेवक
व समिती सदस्य सचिन उईके, सहसचिव गणेशजी सय्याम, सदस्य विकास खंडाते, ज्ञानेश्वर मरकाम, दिलीप उईके आदींचे कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष सहकार्य लाभले. राजेशजी सोरले गुरुजी यांनी संपूर्ण आयोजन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पाडले.